विद्यार्थी मित्रांनो, YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरती 2025 ची जाहिरात लवकरच येत्या काही दिवसांमध्ये प्रसिद्ध झालेली बघायला भेटेल. याच्या बाबतीत खूप विद्यार्थ्यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत. संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. जाहिरात कधी येईल हे देखील सांगेल. तत्पूर्वी तुम्हाला एवढंच सांगेल की वनरक्षक आणि वनसेवक पदभरतीचा आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करून घ्या. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. जर तुम्हाला वनरक्षक आणि वनसेवक पदभरतीची संपूर्ण तयारी करून घ्यायची असेल तर आपला दुसरा चॅनल आहे YBD ग्रीन आर्मी. या चॅनलला तुम्ही युट्यूबवरती सर्च करा आणि त्याला सबस्क्राईब करा. त्याचे फक्त आणि फक्त महाराष्ट्र वनरक्षक आणि वनसेवकचे व्हिडिओ टाकले जातात. सर्व अपडेट तेथे सर्वात पहिल्यांदा तुम्हाला भेटतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघण्याअगोदर सर्वात महत्त्वाचा जो पॉईंट आहे, आधी या ठिकाणी जो जागा दाखवित होत्या वनरक्षकच्या 1684 या जागा दाखवत होत्या. किती? 1684 जागा दाखवत होते. परंतु आता जागा वनमंत्र्यांनी सांगितले आहे 778 जागांची जागा भरण्याची प्रोसेस वन विभागाने चालू केलेली आहे. तर एवढ्या कमी जागा असण्याचं नक्की कारण काय आहे डिटेल्समध्ये सांगतो. फक्त तुम्हाला पूर्ण व्हिडिओ समजेल. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आता सर्वात महत्त्वाचा पॉइंट सांगतो. त्या दिवशी या ठिकाणी पावसाळी अधिवेशनामध्ये वनमंत्र्यांनी ही माहिती दिलेली आहे. सर्वात आधी ती माहिती तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. इथं काय म्हटलेलं आहे, वनमंत्र्यांनी काय म्हटलं आहे तुम्ही बघू शकता. वन विभागातील वनरक्षकाची 778 पदे सरळ सेवेने भरण्याची कार्यवाही प्रधान मुख्य वनसंरक्षक बल प्रमुख नागपूर यांच्या कार्यालयामार्फत सुरू आहे. म्हणजे ही प्रोसेस किती वेळ लागू शकतो आपण सांगू शकत नाही. ते आपल्यालाच प्रयत्न करावे लागणार आहे. परंतु एवढं तुम्हाला नक्की सांगेल की जाहिरात नक्की या ठिकाणी येणार आहे. ठीक आहे. आता तुम्हाला इथं सांगतो, मागील वर्षी 2023च्या भरतीमध्ये त्यांनी म्हटलेले आहे अनुसूचित जमाती म्हणजे एसटी कॅटेगरी जे पेसा पदे आहेत राखीव असलेली एकूण किती 715 किती हा आकडा लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला पुढे समजेल. 715 रिक्त पदे मानधन तत्वावर भरण्यात आलेली आहे. हा पॉईंट एवढा लक्षात घ्या. मग पुढे तुम्हाला माहिती समजून सांगतो. ठीक आहे. आता मी आलेलो आहे. आता मी तुम्हाला जी डिटेल्स आपण घेतलेली आहे इथून मागच्या प्रोसेसमध्ये ती सांगतो. आता भरती ही जाहिरात कधी आली होती वनरक्षकची भरती ही या ठिकाणी 2023 मध्ये आलेली होती. किती जागा होत्या? 2138 जागा. किती? 2138 जागा होत्या. ठीक आहे. बरोबर. 2138 जागा होत्या. आता हा पॉईंट लक्षात घ्या. 2023 मध्ये एवढ्या जागा आल्या होत्या. जाहिरात आली होती. 2 वर्ष 3 वर्ष जाहिरात आली नव्हती कोरोनामुळे. त्यामुळे एवढ्याच जागा जास्त आल्या होत्या. आता मार्च आपण त्याच्यानंतर भरती झाली, नियुक्त्या भेटल्या. त्याच्यानंतर आपण आरटीआय टाकला. कोणता आरटीआय टाकला? सध्या वन विभागामध्ये वनरक्षक गट क ची किती पदे रिक्त आहेत? सर्वात पहिल्यांदा जो आरटीआय टाकला त्याच्यामध्ये रिक्त जागांची संख्या किती दाखवली? तर 1684. किती? मोठा आकडा दाखवला 1684. आता वन विभागाचा एक नियम त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो. वन विभाग आणि काही विभागांचा देखील हा नियम असेल. प्रत्येक 3 महिन्याला जागा कलेक्ट करतात. 3 महिन्याला आता समजा आता 1000 जागा आहेत जुलैमध्ये रिक्त. तर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर म्हणजे डबल 3 महिन्यांना ते या ठिकाणी जागा रिक्त किती आहेत? मग त्यावेळेस जागा या ठिकाणी कमी झालेल्या असणार, कदाचित वाढल्या असणार. आता समजा 3 महिन्यानंतर झाले इथे 1200 झाले समजा. 1200 झाले. अशा प्रकारे जागा कमी जास्त होत असतात. तर मार्च 2024 मध्ये 25चं सांगत नाही, मागील वर्षीचं 2024 मध्ये 1684 एवढ्या जागा रिक्त दाखवल्या. त्याच्यानंतर पुन्हा 3-4 महिन्यांना जून जुलैमध्ये आरटीआय टाकल्याच्या नंतर 2024 मध्येच 1358 या जागा दाखवल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा 3-4 महिन्यांना आरटीआय टाकल्याच्या नंतर बघू शकता 2024 मध्येच 991 म्हणजे जागा किती किती 200-250 जागा कमी झाल्या. त्याच्यानंतर आता बघितलं इथं बघू शकता मार्च 2025 मध्ये किती जागा दाखवल्या? हा 966 हा आकडा लक्षात घ्या. मग मी तुम्हाला सांगतो. तब्बल मार्च 2024 मध्ये किती जागा होत्या? 1684 आणि तब्बल 1 वर्षांनी मार्च महिन्यातच एंडिंगला आरटीआय टाकला 966 एवढ्याच जागा दाखवल्या. ठीक आहे. आता तुम्हाला पूर्ण माहिती समजावून सांगतो. आणि सध्या वनमंत्र्यांनी किती जागांची प्रोसेस चालू असं सांगितलं तर 778 एवढ्या जागांची प्रोसेस चालू आहे वन विभागामध्ये नागपूर कार्यालय यांच्या अंतर्गत अशी प्रोसेस किती 778. आता तुम्हाला इथे एक फंडा समजावून सांगतो तो फक्त तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. आता ठीक आहे. जेव्हा जाहिरात आली होती वनरक्षकची तेव्हा 2138 जागा होत्या. किती? 2138 जागा होत्या. इथं मी लिहितो. ठीक आहे. 2138 जागा. त्याच्यापैकी 1000 प्लस जागा
1000 प्लस जागा या किती होत्या? म्हणजे या जागा कशाच्या होत्या? पेसा क्षेत्राच्या होत्या. पेसा क्षेत्राच्या होत्या. आता त्याच्यापैकी वजा गेले तर 1138 राहिले. 1000 जरी वजा केला 1138 जागा उरतात. परंतु आता मी तुम्हाला सांगतो इथे 1000 प्लस पेसाच्या जागा असल्यामुळे या ठिकाणी त्या मानधन तत्वावर भरलेल्या असल्यामुळे तुम्हाला एवढा फंडा सांगतो, की मानधन तत्वावर भरले असल्यामुळे आणि तोपर्यंत जेव्हा आरटीआय हा टाकला होता 2024 मध्ये तोवर या ठिकाणी पेसावाल्यांना नियुक्त्या भेटल्या नव्हत्या. ठीक आहे. आणि पेसावाल्यांना किती विद्यार्थ्यांना नियुक्त्या भेटलेल्या आहेत वरती वनमंत्र्यांनी सांगितले तर 715 लोकांना या ठिकाणी नियुक्त्या भेटलेल्या आहेत. ठीक आहे. आता जर मी इथं केलं बघू शकता हे 1000 रिक्त दाखवले 1684 जागा रिक्त दाखवल्या होत्या त्याच्यापैकी आपण किती वजा केल्या बाकीच्यांना नियुक्त्या भेटल्या एवढ्या रिक्त दाखवल्या परंतु नियुक्त्या नंतर भेटल्या कोणाला भेटल्या 1715 विद्यार्थ्यांना नंतर नियुक्त्या भेटल्या नंतर म्हणजे त्या रिक्त दाखवल्या होत्या तोपर्यंत आपण आरटीआय टाकला परंतु तोपर्यंत नियुक्त्या भेटल्या नव्हत्या पेसाच्या विद्यार्थ्यांना त्यामुळे त्या जागा रिक्त दाखवल्या आता इथं बघू शकता जागा वजा झाल्या तर जवळ या जागा रिक्त राहतात किती याच्यापैकी जर 1684 पैकी 1684 पैकी 715 विद्यार्थी वजा केले तर 966 जागा रिक्त दाखवतात त्याच्यामुळे आणि वनमंत्र्यांनी त्याच्यापेक्षा देखील कमी आकडा सांगितला हा का सांगितला तर अजून या ठिकाणी पूर्णपणे माहिती त्यांच्याकडे गेली नाही पूर्ण माहिती त्यांनी मागवलेली देखील नाही तो अंदाजित आकडा त्यांनी सांगितलेला आहे तुम्हाला सांगायचं एवढंच की जागा का कमी दाखवला हे मी तुम्हाला कारण सांगितलं एकच कारण आहे की तोपर्यंत पेसा विद्यार्थ्यांना नियुक्ती भेटली नव्हती आणि आपण आरटीआय टाकलेला होता आणि त्या जागा त्याच्यामध्ये नियुक्ती भेटल्या असल्यामुळे त्या देखील जागा 2023च्या त्याच्यामध्ये रिक्त दाखवलेल्या आहेत आता जरी वनमंत्र्यांनी सांगितलं 778 जागांची प्रोसेस चालू आहे तरी येणारी वनरक्षक भरती आता खूप मुले बोलतील की खूप छोटी जाहिरात आहे खूप कॉम्पिटिशन आहे तरी तुम्हाला एवढंच सांगतो 1000 प्लस जागांची ही जाहिरात राहणार 1000 प्लस जागांची ही जाहिरात राहणार आहेच ठीक आहे आता तुम्हाला सांगतो जे विद्यार्थी बोलतात जागा खूप कमी आहेत 778 जागा आल्या या तरी खूप कमी आहे परंतु माझा आकडा मी तुम्हाला 1000 प्लस सांगतो 1000 प्लस जागांची जाहिरात येईल आणि जे विद्यार्थी बोलत आहे 778 या जागा कमी आहेत आता तुम्हाला नेहमीप्रमाणे एकच सांगेल आता एखादा विद्यार्थी बोलतोय की 778 जागा कमी आहेत अरे त्या विद्यार्थ्याला जागा किती पाहिजे तो एकटा या ठिकाणी 778 जागा सांभाळणार आहे सर्व त्यांचं काम करणार आहे त्याला फक्त एकच जागा पाहिजे अशा पद्धतीने कायम जर विचार केला तरच तुम्ही या ठिकाणी कॉम्पिटिशन मध्ये टिकू शकता ठीक आहे स्पर्धेमध्ये टिकणार आहे आपल्याला स्वतःला एकच जागा पाहिजे त्याच्यामुळे आपण एकच जागेचा विचार करा आपल्याला जागा कितीही कमी येऊ भरती येणे महत्वाचं आहे भरती येणे महत्वाचं आहे जागा कितीही कमी येऊ आपल्याला एकच जागा पाहिजे हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या ठीक आहे आता जो दुसरा पॉईंट मी तुम्हाला सांगेल पेपर कटिंग आलेली आहे ठीक आहे बघू शकता इथं म्हटलेलं आहे एक मिनिट बघा स्क्रीनवरती बघू शकता वन खात्यातील रिक्त पदे तात्काळ भरा अन्यथा आंदोलन करू असा इशारा कोणी दिलेला आहे विद्यार्थी समन्वय समितीचा इशारा आहे हा शासनाला ठीक आहे लवकरात लवकर पदे भरण्याची त्यांनी व्यक्त केलेली आहे आता इथं हा एक स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे बघू शकता ज्ञानेश्वर बांगर विठ्ठल बडे सर कोणाला माहित नाही सर्वांना माहित आहे आणि तुम्हाला एकच सांगेल वारंवार प्रयत्न केले त्यांनी आणि वनरक्षक जर जाहिरात आली वनसेवक जाहिरात आली त्याच्यामध्ये विठ्ठल बडे सरांचं मोठं योगदान असणार आहे मी तुम्हाला मोठ्या आश्वासनाने सांगतो कारण त्यांनी वेळोवेळी प्रयत्न केलेले आहे इथून मागे देखील न्यूज पेपरला त्यांनी अनेक त्यांच्या वन विभागाविरोधात त्यांनी हे केलेलं आहे म्हणजे न्यूजला दिलेलं आहे का भरती काढा विद्यार्थ्यांनी तुमच्या शब्दावर लाखो विद्यार्थ्यांनी तयारी सुरू केली वगैरे चांगला प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि त्यांच्या प्रयत्नाला यश देखील लवकरच येणार आहे आणि त्यांचा मोठा या ठिकाणी सहभाग असणार आहे जाहिरात काढण्याच्या मागे मी एवढंच सांगेल मी कोणाचा या ठिकाणी त्यांचं श्रेय त्यांनाच देणार आहे ठीक आहे आता विद्यार्थ्यांना मी एकच सांगेल की जाहिरात कधीपर्यंत येईल आता हे फिक्स कोणाला माहित नाही आताशी त्यांनी सांगितले की जाहिरात येणार आहे आता एवढी जागांची प्रोसेस चालू आहे ती कधी चालू होईल कधी बिंदू नामावली तयार केली जाईल अजून अद्याप या ठिकाणी रिक्त जागांचा अहवाल वेगवेगळ्या ठिकाणाहून वन विभागाने मागवला होता परंतु काही वनवृत्तांनी तो अहवाल देखील सादर केलेला नाही आता तुम्हाला एवढेच सांगेल ज्या विद्यार्थ्यांना वनरक्षक व्हायचं आहे त्यांनी टार्गेट एकच ठेवायचं आतापासून अभ्यास करायला 100 प्लस गुण तुम्हाला घ्यायचे आहे आणि लेखीला 80च्या पैकी 80 घ्यायचे 80 पैकी 80 घ्यायचे अशा प्रकारे 175 ते 180 जर गुण घेतले तरच तुमचं सिलेक्शन होणार आहे आता जर मागील वर्षी विचार केला वनरक्षक त्याच्यानंतर लिपिक टंकलेखकच्या जागा होत्या लेखापालच्या जागा होत्या अशा वेगवेगळ्या सर्वेअरच्या जागा होत्या असे जे पद होते सर्व मिळून 13 लाखाच्या पुढे अर्ज आलेले होते 13 लाखाच्या पुढे अर्ज आलेले होते आणि त्याच्यापैकी
8 लाखापेक्षा जास्त अर्ज हे वनरक्षक विद्यार्थ्यांचे होते. आता तुम्हाला एवढं सांगतो की या वर्षी जी अर्ज संख्या असणार आहे फक्त वनरक्षकची ती एकट्याची या ठिकाणी 14 ते 15 लाख ही असणार आहे. त्याच्यामुळे स्पर्धा मोठी असणार आहे. तुम्हाला 175 ते 180 पेक्षा जास्त गुण घ्यावे लागणार आहेत. याच्याबद्दल जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करून घ्या. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.